मित्रांनो आता भर लावायला चालल्या। आता हे बघा गांडूळ किती निघते ते बघा, भरपूर गांडूळ आहेत रानात, काय अडचण नाही। आणि हे असण्याचं कारण की तणनाशकाचा वापर कमी, रासायनिक खताचा कमी, जमिनीचा पोत चांगला ठेवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात। हे बघा भर लावायला चालू आहे, एक नंबर। आता 5 फुटीनं चालू आहे बघा, भर कशी लागते मला सांगा। हे भर लावायला चालू आहे बघा, ट्रॅक्टर पुढे चालू आहे। जमिनीचं वर वापसा चांगला आहे आपला, त्यामुळे भर चांगलं लागते। तर आता जरा ऊसाला सारखं नेट ठेवायचं आहे, त्याशिवाय आपला काही ऊस चांगला येणार नाही। हा सगळा परिणाम मित्रांनो आपल्या गांडूळ खताचा आहे। जे आपण गांडूळ खत वापरतो त्याच्यामुळं जमीन चांगली राहते। हे बघा आता हे जरा रोटरमुळं बरेच गांडूळ मरणार आहे, त्याला पर्याय नाही मित्रांनो। हे बघा इथं पण। नमस्कार मित्रांनो, महाशिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। बऱ्याच दिवस झालं तुमचा एकच प्रश्न असायचा की दादा तुम्ही लागवडीचं बाळभरणीचं किंवा मध्यम डोसाचं किंवा मोठ्या भरणीचा डोस द्या। तर बाळभरणीचा डोस आपण तुम्हाला सांगितला होता, तर आता वेळ आली ते मध्यम भरणीचं। मित्रांनो एवढा दिवस थांबण्याचं कारण काय की तुम्हाला ते प्रॅक्टिकली दाखवायचं होतं। आता आम्ही जिथं बसलो आहे ते तुम्हाला दिसेल की इथं आपण मध्यम प्रकारची भर लावलेली आहे, आणि ह्याच्यानंतर जी शेवटची भर असते ते आपण मोठी भर लावणार आहोत थोड्या दिवसांनी। मग आता बाळभरणीला डोस काय द्यायचा जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा, चॅनल सगळीकडे शेअर करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा चॅनल नक्की पोचवा। तर चला तर मग व्हिडिओला आपण चालू करूया। तर आता माझ्या मागे ऊस बघत असाला तर ऊस बराच पिवळा पडलेला आहे, थोडं नुकसान झालेलं आहे। त्याला कारण आहे हरभरा। हरभरा पीक आपण आंतरपीक घेतल्यामुळे थोडं ऊसाचं नुकसान झालेलं आहे, हे मी पण मान्य करतो। बऱ्याच लोकांनी डोकं काढले की बाबा शुभम तुझं असं का झाले, ऊस का पिवळा पडला आहे। बऱ्याच लोकांना माहीतच नव्हतं की ऊसामध्ये हरभरा होता किंवा काय, किंवा त्याची कारणं काय ते माझं मला माहीत आहे। आणि त्यांना मी एवढंच म्हणतो की बाबा ठीक आहे, माझ्या 2 विकेट पडले, त्या मॅच जिंकायचे आपल्याला, पण अजून 8 विकेट बाकी आहेत ना, जरा वाट बघा, मॅच बघा पूर्ण, आणि ऊस निघाल्यावर आपण उत्पन्न किती निघतं ते बघा। मग तुम्ही नंतर मग ठरवा की ऊस चांगला निघाला का वाईट। तर आता हरभरा घेण्याला कारण काय आहे आपण, तर हरभऱ्यातून आपल्याला जवळजवळ 40,000चं उत्पन्न निघालेलं आहे। आता हरभराचं जे उत्पादन आणि खर्च सोडला तर खर्च आपला एक 10,000 रुपये झालेला आहे, म्हणजे 30,000 रुपये आपल्याला त्याच्यामध्ये नफा मिळालेला आहे हरभऱ्यामध्ये। मग आता हा 30,000 रुपये नफा आपण ह्या ऊस शेतीत लावणार आहोत, आणि 30,000ची लागवड वगैरे काय आहे जे पहिल्यापासून आता शेवटपर्यंत ऊसाच्या, हा 30,000चा डोस किंवा भर लावणे असेल, पाला काढणे असेल, हे 30,000मध्ये सगळं आपलं होऊन जातं। हेच रिझन होतं, हेच कारण होतं की ऊस पीक घेत असताना आंतरपिकातून निघालेला नफा हा ऊसामध्ये लावावा, आणि ऊस शेती ही आपली फुकटात निघली पाहिजे, जेणेकरून काय आहे की हा खर्चाचं पैसे जरी आपलं निघालं तरी ऊस शेती आपल्याला परवडते। आपण कित्येकदा फक्त इतरांना नाव ठेवतो की कारखाना दर देत नाही, ऊस शेती परवडत नाही, काय करत नाही, पण तुम्ही स्वतः किती ऊस शेती परवडण्यासाठी धडपड करता याच्यावर सगळं मित्रांनो अवलंबून आहे। तुम्ही स्वतः शेतात राबला पाहिजे, प्रत्येक वेळेला गडी लावला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे अशी गरज नाही, किंवा जास्त मेहनत केली पाहिजे शेतामध्ये अशी पण गरज नाही। तर तुमचा हा इतर खर्च वाचवा आणि कमी पैशात तुमचं जास्त उत्पादन काढा, म्हणजे ऊस शेती तुम्हाला परवडल्याशिवाय राहणार नाही। आता माळव्याचं तुम्ही बघताय की या महिन्यात बऱ्यापैकी सगळे दर घसरून गेलेले आहेत, आणि अक्षरशः आता जर कलिंगडा वगैरे वाल्यांचा हाल बघितले तर अक्षरशः ते फुकट दिल्यासारखे झालेले आहेत। त्यांचा उत्पादन घातलेला खर्च आहे तो सुद्धा त्यांना निघायची पंचायत झालेली आहे। म्हणून ऊस शेती का करा मी असं म्हणत असतो, कारण ऊस शेती ही प्रॉफिटेबल आहे, जास्त झगझग नाही, कुठल्याही वातावरणाला सूट होणार आहे। आता हा आज माझा पिवळा दिसणारा ऊस एका महिन्यानं तुम्हाला मी दाखवतो, काळा कुट्टा आणि चांगला ऊस झाल्याशिवाय राहणार नाही, कारण मी त्याला तेवढा चांगला ट्रीटमेंट चांगली देणार आहे, त्याच्यासाठी औषधं जशी मी वापरणार आहे। तर आता ऊसाचा डोस, आता हा उन्हाळा चालू झालेला आहे, तर उन्हाळ्यातील ऊसाचा डोस वेगळा असतो,
हिवाळ्यातील ऊसाचा डोस वेगळा असतो. वातावरणाप्रमाणे आपल्याला डोस द्यावा लागतो, कारण अशा वातावरणात जर तुमचं पाणी कमी असेल किंवा उन्हाळ्यात तुमचं पाणी कमी असतं, तर अशा वेळी जर तुम्ही जास्त ऊसाचा डोस देत बसला तर पाणी कमी पडलं तर त्या ऊसाला झटका बसतो आणि जास्त पिवळा ऊस पडतो. त्यामुळं ऊसाचा आपण जो डोस काढलेला आहे तो उन्हाचा समतोल साधून आपण हा डोस काढलेला आहे. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण नुसता हरभराच घेतला नव्हता, तर घरी खाण्यापुरते कांदे लावलेले. कांदे आपले 2 पोती झाले, लसूण अर्धा पोती झाला. त्यामुळे अशा प्रकारची तुम्ही पिकं घ्या. मेथी असेल, तुमचं शेपवा असेल किंवा कोथिंबीर असेल, या प्रकारचे तुमचा किमान घरगुती तो खर्च वाचला पाहिजे. करण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो, फक्त ते व्यवस्थित डोक्याने केलं पाहिजे. आता ही आपण 5 फूट सरी सोडलेली आहे. आता याचं मी सांगतो तुम्हाला, ही 5 फूट सरी सोडलेली आहे. 4.5 फूट ट्रॅक्टरनं आपण भर लावलेलं आहे, जेणेकरून असा बेड हा आपला तयार झाला पाहिजे आणि जेणेकरून लागवड आपली व्यवस्थित मुजली पाहिजे. फक्त लागवड टाकल्या आपला मागं ट्रॅक्टर चालू झाला पाहिजे, जेणेकरून उन्हाच्या आधी तुमची ती लागवड उडून न जाता किंवा तुमचं त्या लागवडीचं जास्त नुकसान न होता ती तुमच्या पिकाला चांगल्या प्रकारे लागली पाहिजे. आता आज आपण या ठिबकच्या पाईपा ज्या आहेत ह्या आज खाली घेणार आहोत 5 वाजता आणि त्याच्यानंतर मग उद्यापासून ह्याला पाणी चालू करणार आहोत. किमान 1-2 दिवस ठिबक चालू ठेवायचं आहे, कारण आता हे खडखडीत वाळलेलं आहे रान. आता हे तुम्ही बघू शकता, माती ही वाळलेली आहे आणि ठिबकनं आता 16 mm ठिबक असल्यामुळे पाणी तेवढं आपल्याला 2 दिवस चालू ठेवावं लागणार आहे. आपण शक्यतो करून असं ह्या बुंड्याच्या कडेलाच पाईप टाकणार आहोत, जेणेकरून इकडे जास्त वल जाऊ नये किंवा मध्ये जास्त जाऊ नये, त्याच्यामुळे तण जास्त येणार. वल ही शक्यतो ह्या बाजूलाच जावावी, याच्यासाठी आपण हे असं नियोजन करणार आहोत. तर आता तुम्हाला मी डोस दाखवतो हा. तर या डोसमध्ये तुम्हाला बघू शकाल की अशा प्रकारे हा डोस आपला आहे. ह्यामध्ये युरिया आहे, युरियाची 2 पोती आहेत. 15-15 आहे, 15-15 मिश्र खतामध्ये येतं. आता काय झाले ह्याच्यात, आता तुम्हाला पर्याय सांगतो की 15-15 का वापरले मी. कोण म्हणलं असतं 12-61 का वापरत नाही, कारण आता माझा जर फुटवा बघितला तर मला जेवढा आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त फुटवा झालेला आहे. आता आपल्याला फुटव्याची गरज आहे का? फुटव्याची गरज नाही. जर तुमचा फुटवा कमी असेल तर तुम्ही 12-61 वापरा, 15-15 वापरू नका. 15-15 तुम्ही पुढच्या भरीला वापरा. माझा फुटवा जास्त आहे म्हणून मी 15-15 वापरलेला आहे. तर 15-15 आणि 12-61 हे का वापरायचं आणि कधी वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलं की फुटवा जर जास्त असेल, तुम्हाला फुटवा नको असेल तर 15-15 वापरा आणि जर तुम्हाला फुटवा पाहिजे असेल तर 12-61 वापरा. याच्यानंतर DAP वापरू शकता तुम्ही, ऑप्शन आहे. जर तुमचं बजेट कमी असेल तर वापरावं, असं हे म्हणजे जबरदस्ती नाही. मी वापरलेलं नाही, तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता. याच्यानंतर जे कॉम्बीचा एक आपल्याला पॅक होतो, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम 25 किलो असतं, बोरान असतं, बाकीचे इतर घटक असतात, मॅग्नेशियम सल्फेट वगैरे हे घटक सगळे त्याच्यामध्ये असतात. ते एक 50 किलोची बॅग येते, ते वापरा. त्याच्यानंतर सिलिकॉनची एक बॅग वापरा. सिलिकॉनची एक बॅग वापरली पाहिजे. याच्यानंतर येतं ते ह्युमिक येतं. ह्युमिक 5 किलो आपण वापरलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर जे येतं ते रिजंट येतं. रिजंट एवढ्यासाठी वापरायचं की हुमणीचा प्रादुर्भाव आत्तापासूनच चालू होतो. आता त्याचं म्हणजे हुमणी तयार व्हायला सुरुवात होते. ह्यावेळी रिजंट जर टाकलं तुम्ही तर हुमणी ते पुढे पावसाळ्यात जाऊन आत्ताच मेली तर पुढे त्याचा वाढ होत नाही. याच्यानंतर MOP, याच्यानंतर जे MOP आहे, MOP वापरा. MOP आपण कशाला वापरतो माहीत आहे तुम्हाला? पोटॅश, पिकाची जाडी वाढण्यासाठी किंवा फळाची जाडी वाढवण्यासाठी वापरतात. MOPचं एकच पोतं वापरा. याच्यानंतर तुम्ही निंबोळी पेंड वापरू शकता ऑप्शन म्हणून, किंवा कंपोस्ट खताचं 1-2 पोतं वापरू शकता, किंवा गांडूळ खत 4-5 पोते याच्यामध्ये वापरू शकता ऑप्शन म्हणून. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर वापरू शकता. किंवा तुम्हाला कोंबडीची शीट आहे, कोंबडी शीटसुद्धा तुम्ही 10 पोती एक याच्यामध्ये विस्कटू शकता. तर याच्यानंतर जे प्रमुख घटक आहे उसाला लागणारा तो गंधक आहे. गंधक एक 10 किलोची बॅग वापरा. एकराचा डोस मी सांगतो या. एकरी 10 किलोची गंधकची बॅग वापरा. आणि दुसरं जे आहे ते गन्ना स्पेशल म्हणून बॅगा येतात तुम्हाला, ते तुम्हाला मायक्रोन्यूट्रन्स जे मागा सांगितलं 50 किलोचं पॅक, तर तो नक्की वापरा, कारण तुमचे जे मायक्रोन्यूट्रनची जी कमतरता असते ते भरून निघते. तर आता हा ऊस मी आज दाखवतो तुम्हाला, बरोबर एक 15 ते 20 दिवसानं तुम्हाला 1-2 पाणी जर पेल्यानंतर याच्यामधील फरक मी तुम्हाला नक्की दाखवतो. आता हा फोटो मी तुम्हाला दाखवत आहे. आता हे हरभऱ्यामुळे अशा अवस्था झालेला आहे.
झाले ठीक आहे, कारण आपल्याला पण याच्यातून शिकायला मिळतं. प्रयोग करत राहिलं पाहिजे. हे काय असं नाही की पूर्ण येणार नाही ऊस. हा ऊस आपण चांगला आणण्याचा प्रयत्न करू आणि कठीण काळातनं चांगल्या काळाकडे कसं जायचं हे याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी घालून दिल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हा डोस तुम्हाला कसा वाटला किंवा याच्यात अजून काय राहिलं असेल तर मला सुद्धा कळवा की हे वापरावं का ते वापरावं. तर अशा प्रकारे आज आपण इथंच थांबूया. असंच मला प्रेम देत राहा आणि असंच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.